नमस्कार मित्रांनो, एसपीसी क्लासिटेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 5th मॅथमॅटिक लेसन नंबर 4 दॅट इज द मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन बघितलं आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला डिव्हिजन बघायचं आहे. प्रॉब्लेम सेट 15. जर तुम्हाला क्लास 5 चे इतर व्हिडिओ बघायचे असतील तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला एक टेबल दिलं आहे. कारण आपण तुम्हाला टेबल कसा तयार करायचा हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला टेबल कसा तयार करायचा हे जर बघायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा इथं आय बटनवर तुम्हाला दिसेल टेबल कसा तयार करतात. तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हे सर्व गोष्टी पाहू शकता. आता पहिला क्वेश्चन आपल्याला दिलाय डिव्हिजनचा, तो आहे फर्स्ट क्वेश्चन दिलाय सॉल्व द फॉलोइंग अँड राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. आता बघा मित्रांनो, इथं आपल्याला काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड राईट द. ठीक आहे, इथं राईट लिहिलेलं आहे, इथे लिहा राईट द क्वेश्चन अँड रिमाइंडर. आता क्वेश्चन म्हणजे काय आणि रिमाइंडर म्हणजे काय हे आपण इथं बघूया. इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, एक्झाम्पल आहे. ठीक आहे, यावरनं बघा मित्रांनो, जे काही आपलं अँसर येणार आहे, बघा अँसर आलेलं आपलं 5 म्हणजे हे झालं आपलं क्वेश्चन. बघा मित्रांनो, जे अँसर आहे ते आहे आपला क्वेश्चन. बघा हे आहे आपलं क्वेश्चन. ठीक आहे, आणि ज्यानं आपण डिवाइड केलं, डिवाइड कोणत्या नंबरनं केलं, 3 न. ठीक आहे, मग जे 3 आपला होईल डिवायझर. हा 3 काय आहे आपला डिवायझर. आणि ज्याला डिवाइड केलं तो म्हणजे 16 झाला आपला डिवायडंट. काय झाला डिवायडंट. 16 काय झाला आपला डिवायडंट. आणि इथं तुम्हाला हा 1 दिसतोय. ठीक आहे, हा झाला आपला रिमाइंडर. हा काय झाला आपला रिमाइंडर. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं दाखवायचं आहे. ठीक आहे, चला आता फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण प्रॉब्लेम सेट 15 मधला. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट 1284 डिवाइड बाय 32. आता काय करायचं, आपल्याला 32 न डिवाइड करायचं आहे. मग आपण जशा प्रकारे याची बेसिक अशी जशी आपण याला मांडणी करतो तशी मांडणी करून घ्या. ठीक आहे, 1284 डिवाइड बाय 32. आता बघा मित्रांनो, डिवाइड करताना एक गोष्ट तुम्हाला नेहमी ध्यानात ठेवायची आहे. कोणती, तर ते बघा. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण डिवाइड करतो त्यावेळेस काय करायचं, 32 चा टेबल आपल्याला माहित पाहिजे किंवा टेबल जर तुम्हाला कसा तयार करायचा माहित नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता 32 चा टेबल आपण इथं तयार केलेला आहे. आता बघा मित्रांनो, या 32 न आपण 1 ला डिवाइड करू शकतो का, या 1 ला डिवाइड करू शकतो का, नाही. म्हणून 2 डिजिट घ्या, 12 घ्या. 12 ला आपण 32 ने डिवाइड करू शकतो का, तर नाही. म्हणून 3 डिजिट घ्या. 3 डिजिटला आपण 32 ने डिवाइड करू शकतो. मग बघा मित्रांनो, 32 1 चा 32, 32 2 चा 64, 32 3 चा 96, 32 4 चा 128. मग इथं बघा मित्रांनो, इथं सुद्धा 128 आहे. मग इथे लिहा 128. बघा 32 च्या टेबल मध्ये आपण ज्यावेळेस हा नंबर बघतोय तर त्यावेळेस काय असलं पाहिजे, तो नंबर असला पाहिजे. आणि नंबर जर नसेल तर त्या नंबर पेक्षा एखादा जर लहान नंबर असेल तर तो असला पाहिजे. ठीक आहे, पण यात 128 पेक्षा मोठा नंबर याच्यात आपल्याला घ्यायचा नाही. आपण इथं 160 घेऊ शकत नाही. ठीक आहे, आपण 128 घेऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा लहान नंबर इथं घेऊ शकतो. पण इथं 128 असल्यामुळे आपण काय करू काय घेणार, तेच घेणार. आता 32 4 चा काय आलेला आहे, 32 4 चा 128. मग इथं लिहा 4. मायनस करा आता. 8 minus 8 0, 2 minus 2 0, 1 minus 1 0. आता उरला हा 4. हा 4 इथं घ्या. ठीक आहे, हा 4 इथं घेतला. आता बघा मित्रांनो, हा 4 इथं घेतल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आता या 4 सोबत काही लिहिण्यासाठी आहे का आपल्याकडे, तर नाही. म्हणून इथं 0 द्या. इथं काय द्या, 0. तर बघा मित्रांनो, तयार झालेला आहे. हा झाला आपलं अँसर. याला म्हणणार आपण कोशियंट. याला काय म्हणणार आपण, कोशियंट.
त्यानंतर हा झाला रिमाइंडर. रिमाइंडर किती आहे 4. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला जाऊया सेकंड क्वेश्चनवर. सेकंड क्वेश्चन आहे 5586 डिवाइड बाय 87. आता 87चा टेबल इथं आपण दिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. तर बघा मित्रांनो, आता याला जसं आपण लिहून घेतो तसं लिहून घेऊया. 5586 डिवाइड बाय 87. आता बघा मित्रांनो, ह्या 87 ना आपण 5 ला डिवाइड करू शकतो का? तर करू शकत नाही. आपण या 5 ला डिवाइड करू शकतो नाही. नंतर अजून एक डिजिट घ्या, झालं 55. तर या 55 ला आपण या 87 ने डिवाइड करू शकतो का? तर नाही. म्हणून अजून एक डिजिट घ्या, मग इथे झाला आता 558. 558. मग आता टेबल मध्ये तुम्हाला बघावं लागेल की 558 कुठं आहे? तर 558 नाही. ठीक आहे, आता बघा 558 नाही, 522 आहे आणि 609 आहे. तर हा नंबर दिला आपला 558 या दोघांच्या मधात आहे. बरोबर आहे. मग अगोदरच आपण सांगितलं की या नंबर पेक्षा आपल्याला मोठा नंबर घेता येत नाही. कधी पण 558 पेक्षा लहान नंबर घ्यावा लागेल, म्हणजे आपल्याला इथं हा नंबर घ्यावा लागेल. बरोबर आहे. आपल्याला काय करावं लागेल? हा नंबर इथं घ्यावा लागेल. त्यानंतर बघा मित्रांनो, आता 87 1चा 87, 87 2चा 174, 87 3चा 261, 87 4चा 348, 87 5चा 435. ठीक आहे, 435, 87 6चा 522. 6 आलेला आहे. मग इथं आपल्याला लिहावं लागेल 6 आणि इथं लिहा 522. आता करा याचं सबट्रॅक्शन. 8 - 2 6. ठीक आहे, 6. 5 - 2 3. 5 - 5 0. आता बघा मित्रांनो, या 87 ना आपण या 36 ला डिवाइड करू शकतो का? तर करू शकत नाही. म्हणून हा 6 इथं घ्या. आता इथं काय झाले? इथं झालं आता 366. आता टेबल मध्ये बघा 366 कुठं आहे का? तर 366 इथं नाही. म्हणजे 435 आणि 348 यांच्या मधामध्ये आहेत. आपण अगोदर सांगितलं मोठा नंबर आपल्याला घेता येत नाही. 366 पेक्षा लहान नंबर घ्यावा लागेल, म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल 348. म्हणजे बघा मग 87 4चा 348 आहे की नाही? मग आता करा याचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करा. आता 6 - 8 इथे 6 - 8 होत नाही, म्हणून इथं 1 घ्या. 16 - 8 मीन्स 8. हा 1 याला वापस द्या, म्हणजे इथं होतील 5. 6 - 5 1. 3 - 3 0 आणि हा 0. म्हणजे रिमाइंडर आपला आलेला आहे 18. म्हणजे बघा हा झाला आपला कोशियंट आणि हा झाला आपला रिमाइंडर. हा काय झाला आपला रिमाइंडर. तर बघा मित्रांनो, तुम्हाला एकदम बेसिक भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये हळूवार तुम्हाला सांगतोय, कारण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. ठीक आहे, फक्त रट्टा मारून चालणार नाही. त्यानंतर जाऊया आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. थर्ड क्वेश्चन आहे 1207 डिवाइड बाय 27. आता करूया याला आपण डिवाइड. आता 27चा टेबल तुम्हाला इथं दिलेलाच आहे, त्यावरून तुम्ही सर्व बघू शकता. आता बघा मित्रांनो, इथं तुम्हाला समजेल की इथं आपण बघा 27 ना आपण 1 ला डिवाइड करू शकत नाही, म्हणून 2 नंबर घ्या. 12 ला सुद्धा आपण डिवाइड करू शकत नाही, म्हणून घ्या 3 नंबर, म्हणजे इथं होईल 120. मग 27च्या टेबलमध्ये 120 आहे का? तर नाही. पण त्याच्या अगोदरचा नंबर आहे तो किती आहे? 100
8 म्हणजे 27 4चा 108 करायचं सबट्रॅक्शन. म्हणजे इथे येणार आहे, म्हणजे इथं जे येणार आहे ते येणार आहेत बघा मित्रांनो, इथे येणार आहे 12. ठीक आहे, इथं 12 येणार आहे. म्हणजे बघा आता आपण 27 ने आपण आता काय करावं लागेल, 12 ला डिवाइड करू शकतो नाही, म्हणून हा 7 घ्या. म्हणजे इथं आता 127. आता 127 टेबलमध्ये आहेत का? नाहीत. पण त्याच्या अगोदरचा नंबर बघा, तो आहे 108. 108 मग तेच बघा 27 4चा 108 मायनस याचं जर सबट्रॅक्शन केलं तर ते येणार आहे बघा मित्रांनो, इथे घ्या 1. 17 मधून 8 गेले, उरले 9. 1 वापस करा म्हणजे इथं 1. 2 मधून 1 गेला, राहिला 1. 1 मायनस 1 म्हणजे 0, म्हणजे आलेलं 19. ठीक आहे, 19 म्हणजे हा झाला आपला 44 झालेला आहे, तो आहे आपला कोशियंट. आणि 19 जो आहे तो आहे आपला रिमाइंडर. ठीक आहे, तुम्हाला टेबल दिलेलं आहे कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे, कारण हा टेबल प्रत्येकालाच पार्ट नसतो. ठीक आहे, म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगतोय. फोर्थ क्वेश्चन आहे 8543 डिवाइड बाय 41. 8543 डिवाइड बाय 41. 41 चा टेबल इथं आपण तयार केलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की 41 चा टेबल कसा तयार करायचा, तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला काय करायचं आहे. आता बघा मित्रांनो, 85 8 ला आपण 41 ने डिवाइड करू शकत नाही, मग आपण 2 डिजिट घेतले, 85 झाले, तर ह्या 85 ला आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे, बघा आता 85 ला आपण डिवाइड करू शकतो, कारण बघा 41 2 चा 82 होतो, मग इथं आपण ते लिहू शकतो. म्हणजे बघा 41 2 चा 82 करा सबट्रॅक्शन, इथे राहतील 3. इथे किती राहतील 3. मग हा 4 इथं घ्या, हा 4 आपण इथे घेतला. मग बघा मित्रांनो, हा 4 घेतल्यानंतर इथे झाले 34. 34 ला आपण 41 ने डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत, कारण 34 कसं आहे, लहान आहे. मग अशा वेळेस काय करणार आपण, हा 3 सुद्धा इथं घेणार. काय करा, हा 3 सुद्धा इथं घ्या. हा 3 ज्या वेळेस आपण घेणार म्हणजे एकाच वेळेस 2 नंबर आपण खाली घेणार. एकदा 4 घेतला तरी पण आपण डिवाइड करू शकत नव्हतो, नंतर 3 घेतला, मग अशा वेळेस इथं आपल्याला 0 द्यावा लागतो. काय द्यावा लागतो? 0. आता इथं झाला 343. आता 343 या टेबलमध्ये बघा कुठं आहे, तर 343 नाही, पण इथं तुम्हाला 328 नंबर दिसतोय, जो की 348 च्या अगोदर आहे. ठीक आहे, मग आपण तो घेऊ शकतो. म्हणजे 41 चा 328 म्हणजे 41 चा 328 आता करायचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यानंतर बघा मित्रांनो, इथे घ्या 1 म्हणजे झाले 13. 13 मायनस 8 मीन्स 5. 1 इथं परत द्या म्हणजे इथं होईल 3. 4 मायनस 3 मीन्स 1. 3 मायनस 3 मीन्स 0. आन्सर आपला आन्सर आलेला आहे 208. रिमाइंडर आलेला आहे 15. हा झाला आपला कोशियंट आणि हा झाला आपला रिमाइंडर. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, इथं आपल्याला दिलेला आहे, तो आहे 2304 डिवाइड बाय 43. आता बघा मित्रांनो, चला याला डिवाइड करूया. आता डिवाइड बघा 2304 डिवाइड बाय 43. 43 चा टेबल इथं दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, आपण आता काय करूया, आता आपण या 43 ने 23 ला डिवाइड करू शकत नाही, म्हणून एक डिजिट अजून वाढवला, झालं 230. मग 230 ला आपण डिवाइड करू शकतो 43 ने. त्याला करा. तर टेबलमध्ये बघा मित्रांनो 43 त्या 43 च्या टेबलमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथं
230 नंबर नाही, पण त्याच्या अगोदरचा नंबर आहे तो आहे 215. किती आहे? 215. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो, इथं आपण असं म्हणू शकतो की 43 5चा 215. इथं आपण आता लिहूया 43 5चा 215. करा सबट्रॅक्शन. इथं आहे 230 215 मायनस जर केलं तर येणार 15. ठीक आहे, काय केलंय इथे येणार 15. आता या 15 ला आपण डिवाइड करू शकत नाही म्हणून हा 4 इथं घ्या, हा 4 आपण इथं घेतला. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर आपण याच्यामध्ये बघा मित्रांनो, तर 154 याच्यामध्ये नाही, पण त्याच्या अगोदरचा नंबर आहे तो म्हणजे 129. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो 43 3चा 129 करायचं सबट्रॅक्शन. आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर बघा मित्रांनो काय येणार बघा, इथं घ्या 1 म्हणजे 14 मायनस 9 इक्वल टू 14 मायनस 9. 14 मायनस 9 इथे काय करायचं आहे 5. ठीक आहे, इथं एक वापस द्या, हा घेतलेला आपण, इथं होईल 3, इथं होईल 3. 5 मायनस 3 2 1 मायनस 1 0. आन्सर आलेला आहे आपलं, इथं आन्सर जे आलेलं आहे ते आलेलं आहे 25. म्हणजे आपला जो क्वेश्चन आहे तो झालेला आहे 53 क्वेश्चन, आणि रिमाइंडर आलेला आहे 25. रिमाइंडर किती आलेला आहे 25. महत्वाचं मित्रांनो, तुमचे टेबल आहे, टेबल कुणालाच पाठ नसतात. ठीक आहे, 43चा 87चा टेबल कुणाला पाठ असणार, तर त्यासाठी तुम्हाला टेबल तयार करता आला पाहिजे. तो कसा तयार करायचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. 6 नंबरचा क्वेश्चन आहे 56,741 डिवाइड बाय 26. 26 टेबल आपण दिलेलं आहे. आता बघा मित्रांनो, याला लिहून घ्या. आता 56,741 डिवाइड बाय 26. आता बघा मित्रांनो, इथं काय किती आहे 56 आहे. तर या 56 ला आपण काय करू शकतो, डिवाइड करू शकतो 26 न. करू शकतो की नाही? यस, करू शकतो. 26 2चा 52. आता करायचं सबट्रॅक्शन. 6 मायनस 2 4, 5 मायनस 5 0, 5 मायनस 5 0. ठीक आहे, 4 आलेला आहे. आता हा जो 7 आहे हा खाली घ्या. ठीक आहे, 7 घेतलाय आपण खाली. आता पुन्हा याला तुम्ही डिवाइड करा 47 ला. 47 ला आपण इथं डिवाइड करू शकतो. आता काय करू शकतो 26 1चा 26. म्हणजे इथं 1 घ्या, इथं 26 घ्या आणि सबट्रॅक्शन करा. ठीक आहे, सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन किती येईल इथं, सबट्रॅक्शन ते येणार आहे बघा 6 मायनस 7 मायनस 6 दॅट इज द 1 आणि 4 मायनस 2 दॅट इज द 2. म्हणजे आलेलं आहे 21. आता बघा मित्रांनो, आपण काय केलं होतं, हे 7 घेतला होता, हा 4 इथं घ्या आता. ठीक आहे, 21 ला आपण डिवाइड करू शकतो. आता 4 घेतला, आता 214 झाला. आता 214 ला आपण इथं डिवाइड करू शकतो का? येस, करू शकतो. करा तर डिवाइड. बघा टेबल मध्ये सर्वात अगोदर बघा, टेबल मध्ये बघा मित्रांनो, इथं 208 आहे. 26 च्या टेबल मध्ये 208 आहे, जो की 214च्या अगोदर आहे. त्यानंतर 234 आहे, हा नंतरचा. हा नंबर आपण कधीच घेत नसतो, अगोदरचा नंबर घेत असतो. मग इथं बघा मित्रांनो, 26 8चा 208 याला करा सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यानंतर याचा आन्सर काय येईल बघा मित्रांनो, इथं बघा, इथं घ्या तुम्ही 1 घ्या, 14 मायनस 8. 14 मायनस 8 मीन्स 6. हा 1 वापस द्या इथं, म्हणजे 1 मायनस 1 किती होईल 0. 2 मायनस 2 0. ठीक आहे, आता 6 राहिला, हा 1 इथं घ्या राहिलेला, हा 1 इथं घेतला. आता बघा मित्रांनो, 26 2चा 52. ठीक आहे, 61 मायनस 52 म्हणजे आन्सर येणार आहे आपलं, ते येणार आहे 9. मग आपलं आन्सर आलेलं 9. म्हणजे आन्सर म्हणजे रिमाइंडर, हा झालं रिमाइंडर. आणि जे आपलं आन्सर आलेलं ते आलेलं आहे 2182. हा झाला आपला क्वोशियंट.
आणि हा झाला आपला रिमाइंडर. हा झाला आपला रिमाइंडर. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ मेनी आवर्स इट विल टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ॲट द स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर्स. म्हणजे जो गाडीचा स्पीड आहे तो आहे 48 किलोमीटर पर आवर्स. म्हणजे प्रत्येक घंट्याची गाडी किती किलोमीटर जाते? 48 आवर्स, 48 किलोमीटर्स. म्हणजे प्रत्येक घंट्याला जी गाडी आहे ती 48 किलोमीटर जाते. मग आपल्याला सांगितलेलं आहे की तिला 336 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागणार. इथं आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. ठीक आहे, 336 डिवाइड बाय 48. 48चं टेबल तुम्हाला इथं दिलेलं आहे. 48च्या टेबलमध्ये तुम्हाला कुठं 336 दिसतात का? येस, आपल्या इथं दिसतात. मग इथं आपण म्हणू शकतो 7 नंबरला आहेत. म्हणजे 48 7चा 336 म्हणजे 48 7चा 336 मायनस 0 0 0 मीन्स रिमाइंडर आलेला आहे 0. म्हणजे इट विल टेक 7 hours टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर. बघा इथे लिहा आता, इट विल टेक 7 hours to travel 336 किलोमीटर. थर्ड क्वेश्चन आहे, गिरिजा नीडेड 35 cartons to pack 1400 books. There are an equal number of books in every cartons. How many books did she pack into each cartons? बघा आता गिरिजाला 35 कार्टनची गरज आहे आणि तिच्याकडे जे बुक्स आहेत ते आहेत 1400. ती प्रत्येक कार्टन्स मध्ये इक्वल बुक पॅक करणार आहे. प्रत्येक कार्टन्स मध्ये ती इक्वल बुक पॅक करणार आहे. तर ते बुकची संख्या किती ही आपल्याला सांगायची आहे. आता बघा मित्रांनो, आपल्याकडे जे टोटल बुक्स आहेत ते आहेत 1400. कार्टन्स आहेत 35. तर या 35 न या 1400 ला डिवाइड करा, त्यानंतर तुम्हाला तो नंबर मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, आता इथं बघा मित्रांनो, इथं आपल्याला दिलेलं आहे 1. 1 ला आपण 35 ने डिवाइड करू शकत नाही म्हणून 2 डिजिट घ्या. इथे झाले 14. 14 ला सुद्धा आपण 35 ने डिवाइड करू शकत नाही कारण 14 लहान आहे. मग 3 डिजिट घ्या. इथे झालं 140. तर 140 ला आपण डिवाइड करू शकतो. इथं बघा इथं दिलेलं आहे. इथं आपल्या टेबल मध्ये बघितलं तर 140 आहे. ठीक आहे, याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की 35 4 चा 140 सबट्रॅक्ट करा म्हणजे येईल 0 मायनस 0 4 मायनस 4 0 1 मायनस 1 0. राहिला हा 0. हा 0 खाली द्या आणि खाली दिला म्हणजे आपल्याला वरती सुद्धा द्यावं लागेल. इट मीन्स दॅट प्रत्येक कार्टन्स मध्ये शी विल पॅक 40 बुक्स. म्हणजे प्रत्येक कार्टन्स मध्ये किती बुक ती पॅक करणार? 40 बुक्स. फोर्थ क्वेश्चन आहे, द कंट्रीब्युशन फॉर द पिकनिक वॉज 65 रुपीज इच. बघा पिकनिक साठी प्रत्येकाला 65 रुपीज द्यायचे आहेत. बरोबर आहे, प्रत्येकाला 65 रुपीज. ऑल टुगेदर 2925 रुपीज वेअर कलेक्टेड. आणि जर बघितलं सगळ्यांचं जर टोटल बघितलं तर ते टोटल झालेलं आहे 2925. ठीक आहे, आपल्याला सांगायचं आहे आता हाऊ मेनी हॅड पेड फॉर द पिकनिक. किती जणांनी पैसे दिले असेल आपल्याला काढायचं आहे. प्रत्येकाला आलेले 65 रुपीज. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 65 न 2925 ला डिवाइड करावं लागेल. 2925 डिवाइड बाय 65. 65चा टेबल इथं दिलेला आहे. आपण 2 ला डिवाइड करू शकतो नाही म्हणून 2 डिजिट घ्या. 29 ला सुद्धा आपण डिवाइड करू शकतो नाही म्हणून 3 डिजिट घ्या. इथं आलेला आहे
295 काय लिहिलं आहे 295. इथं बघा मित्रांनो 295 नंबर नाही पण त्याच्या अगोदरचा नंबर आपण घेऊ शकतो. 295 च्या अगोदरचा नंबर आहे 260. त्याच्यानंतरचा नंबर आहे 325. 325 हा मोठा नंबर आहे म्हणून आपण अगोदरचा नंबर नेहमी घेत असतो, हा कधीच घेत नसतो. मग आपण घेणार 260. तर बघा मित्रांनो आता 260 आहे, ठीक आहे, म्हणजे तो फोर्थ नंबरला आहे. म्हणजे आपण लिहू शकतो 65 4चा 260. काय करू शकतो 260 करा सबट्रॅक्शन. ठीक आहे, इथे सबट्रॅक्शन जर करा 2 - 0 2 9 - 6 3 2 - 2 0. आता हा 5 इथं घ्या, हा 5 घेतल्यानंतर इथं घ्या. इथं काय झालं आता इथं झालं 325. 325 याच्यामध्ये आहेत का आहेत, किती नंबरला आहेत 5 नंबरला आहेत. म्हणजे 65 5चा 325 करा सबट्रॅक्शन. 5 - 0 2 - 2 0 3 - 3 0. आपल्याकडे आलेलं आहे 45. मीन्स देअर आर 45 स्टुडंट हू हॅड पेड फॉर द पिकनिक्स. म्हणजे इथं 45 स्टुडंट्स आहेत त्यांनी पिकनिकसाठी पेड केलेलं आहे. त्या नंबरचा 5th नंबरचा क्वेश्चन आपण इथे दिलेला आहे. विच नंबर ऑन बिंग मल्टिप्लाय बाय द 56 गिव्ह अ प्रोडक्ट ऑफ 9688. म्हणजे काय सांगितलं आपल्याला 56 ला कोणत्या नंबरनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल की आपला जो प्रोडक्ट आहे तो येणार आहे 9688. म्हणजे हा आपल्याला नंबर काढायचा आहे. मग हा नंबर काढायला आपल्याला काय करावं लागेल, या नंबरनं डिवाइड करावं लागेल या नंबरला. मीन्स 9688 डिवाइड बाय 56 डिवाइड बाय 56. बाजूला टेबल दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो इथे घ्या आता 9 ला आपण 56 डिवाइड करू शकतो, त्या म्हणून 2 डिजिट घ्या, झालं 96. 96 ला आपण डिवाइड करू शकतो काय, तर बघा 56 1चा 56 कारण 96 पेक्षा लहान आपल्याला पाहिजे. ठीक आहे, इथं 56 2चा 112 आहे, ते आपल्याला घेता येणार नाही म्हणून आपण घेणार 56 1चा 56 मायनस करा. आता 6 - 6 6 - 6 0 9 - 5 दॅट इज द 4. आता बघा मित्रांनो आता काय करा, हा 8 इथं घ्या, इथं झालेला आहे 408. आता इथं बघा इथं 408 आहे का, नाही. 408 पेक्षा जास्त नंबर आहे, तो आहे 448. हा आपल्याला घेता येणार नाही. त्याच्या अगोदरचा नंबर आपण घेऊ शकतो 392. तो 7 नंबरला आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो 56 7चा 56 7चा ते 7 आपण वरती लिहिलेत. 56 7चा किती येणार 392 करायचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्यानंतर बघा मित्रांनो 8 - 2 6. ठीक आहे, 6 इथे घ्या 1 10 - 9 1. हा 1 इथे वापस करा म्हणजे इथे येईल 4 4 - 4 0. आलं की ते आपलं 16 आलेलं आहे. आता आपला हा 8 राहिलेला आहे, तो 8 इथं घ्या म्हणजे इथं झालेला आहे आपल्याला 168. 160 जर 3 नंबरला आहेत म्हणजे आपण लिहू शकतो 56 3चा 168 मायनस करा 0 0 0 येणार. म्हणजे इथला जो नंबर आहे, ठीक आहे, हा जो नंबर असणार तो असणार 173. 173. 6 नंबरचा क्वेश्चन इथे दिलेला आहे आपल्याला. इफ द 48 शीट्स वेअर रिक्वायर्ड फॉर मेकिंग द वन नोटबुक. बघा 48 शीट्स आर रिक्वायर्ड फॉर मेकिंग द वन नोटबुक. म्हणजे एक नोटबुक बनवण्यासाठी आपल्याला 48 शीट्स पाहिजेत. हाऊ मेनी नोट्स बुक्स ॲट द मोस्ट विल
5888 शीट्स मेक अँड हाऊ मेनी शीट्स विल बी लेफ्ट ओव्हर. म्हणजे बघा मित्रांनो, आपल्याकडे जे शीट्स आहेत ते आहेत आपल्याकडे जे शीट्स आहेत ते आहेत 5888. आपल्याला सांगायचे आहे तर किती नोटबुक बनतील आणि किती नोटबुक बनतील आणि किती शीट्स शिल्लक राहतील हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, एकदम सोपा आहे. इथं सुद्धा आपल्याला डिव्हिजनच करायचं आहे. एकदम सोपं आहे. बाजूला तुम्हाला टेबल दिलेला आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. आता घ्या इथं 5880 याला डिवाइड करा 48 ने. 48 चा टेबल बाजूला दिलेला आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण काय करूया, 58 घेऊया. ठीक आहे. 48 वनचा 48 इथे येणार. सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केलं तर इथे येणार 10. हा 8 इथं घ्या, म्हणजे झाला 108. आता 48 च्या टेबल मध्ये 108 नाहीत, पण त्याच्या अगोदरचा नंबर आहे तो म्हणजे 96. काय आहे 96. म्हणजे 48 2 चा 96 मायनस करा. 8 minus 6 2. 8 minus 6 2. 10 minus 9 1. म्हणजे इथं शिल्लक किती राहिले आपल्याकडे? इथं आपल्याकडे शिल्लक राहिले 12. सॉरी, इथं 4 राहतील. सॉरी 4 नाही, बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे. 8 minus 6 2. 10 minus 1 12. किती शिल्लक राहिले आपल्याकडे इथं? 12. आता काय करा मित्रांनो, आपण इथं हा 8 घेतला होता, हा 0 आता तुम्ही इथं घ्या. घेतलाय 0. आता काय करा माहिती आहे का, 0 घेतल्यानंतर पुन्हा डिवाइड करा. तर अगोदरचा नंबर कोणता आहे? तोच आहे 96. 96 घ्यावा लागेल, कारण मोठा नंबर 144 आहे, तो इथे जमणार नाही. मग बघा 48 2 चा 100 नाही, 48 2 चा 96 करा सबट्रॅक्शन. ज्यावेळेस तुम्ही याला सबट्रॅक्शन करणार त्यावेळेस आपलं जे आन्सर येणार ते आन्सर इथे येणार आहे, ते येणार आहे 24. म्हणजे बघा मित्रांनो, 122 नोटबुक्स विल बी प्रिपेअर्ड फ्रॉम दॅट शीट्स. म्हणजे त्या शीट पासून 122 नोटबुक बनतील आणि जे शीट्स असतील त्या रिमेनिंग शीट्स किती आहेत? 24. बघा, नोटबुक बनतील त्यापासून नोटबुक किती बनणार आहेत? 122. आणि रिमेनिंग शीट्स जे आहेत ते आहेत 24. आणि लास्ट क्वेश्चन आहे तो आहे, व्हॉट विल बी द क्वेश्चन बी व्हेन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज डिवायडेड बाय द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. बघा, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर म्हणजे काय असतो? तर बघा मित्रांनो, हा आहे आपला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर, दॅट इज द 10,000. काय आहे? 10,000 हा आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. आता बघा, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर आहे तो म्हणजे 1000. आता काय करायचं, या 1000 ने या 10,000 ला डिवाइड करायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन पण मिळणार. ठीक आहे, हे तुम्ही करू शकता. आता हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे होमवर्क. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. याचा आन्सर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, जास्त वेळ जर आपण व्हिडिओ बनवला तर बऱ्याच वेळा मी सुद्धा अडकतो किंवा मला सुद्धा समजत नाही की मी काय बोलतोय. तर अशा चुका होऊ शकतात. याला कधी तुम्ही माइंड करू नका, कारण जास्त वेळ व्हिडिओ बनवला की बऱ्याच वेळा मी असंच बोलतो. कधी कधी माझं चुकते, कधी मी 3 ला 4 म्हणतो, 4 ला 3 म्हणतो, कारण जास्त वेळ बोलले की माझं दिमाग चालत नाही. ठीक आहे. खूप आज जवळपास मी 5 व्हिडिओ बनवलेत, तर त्याच्यामुळे असं होऊ शकते, आहे की नाही. तर नेवर माइंड. चला, हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला हा कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.